एक रूप अनेक अशी अनेक व्यक्तिमत्व आयुष्यामध्ये भेटत आहेत. असंच आजचं हे व्यक्तिमत्व. नमस्कार, मी वैशाली गुंड. श्रीमंती या विचार मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेगवेगळ्या स्त्रियांच्या आयुष्याची जर्नी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहोत. अशीच एक लाडकी अनुजाताई मोडक आपल्या भेटीला आलेली आहे. अनुजाताई नमस्कार. नमस्कार. अनुजाताई म्हणजे निखळ आनंद असंच छोटीशी व्याख्या मी करू शकते. कारण तुला जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे असं वाढतच जाणारं असतं. मी नेहमी एक गाणं गुणगुणत असते काही मैत्रिणींसाठी, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जितना छुपा रहे हो. अशीच काही व्यक्तिमत्व मला भेटत आहेत आणि त्यातली तू आहेस. अनुजाताईचा प्रवास हा संघर्षाचा जरी असला तरी तो खरंच चित्तथरारक आणि वेधक आहे. थोडंसं थांबावं, ऐकावं आणि पुढं जावं असंच मला वाटतं. आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुला जाणून घ्यायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. कारण तू खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेस. अनुजा मोडक या अगोदर तू कोण होतीस हा परिचय आमच्या सगळ्या मैत्रिणींना दे. नमस्कार. जसं आत्ता वैशालीनी सांगितलं तसं अनुजा मोडक म्हणजे आधी मी पूर्वाश्रमीची अनुजा जोशी अभिमानाने सांगेन. कारण माझे आई बाबा, माझे दोन्ही भाऊ हे सगळे वेल नोन आहेत सोलापुरात. नक्कीच म्हणजे अभिमानाने मी, भले आत्ता आई बाबा माझे नाही आहेत, पण मी अभिमानाने आजही सांगू शकते की मी मीना जोशींची मुलगी. कारण तिने स्वतःचं एक विश्व निर्माण करून ठेवलेलं आहे. ती सोलापूरकरांना नक्कीच माहिती आहे. बाबांच्याही नावाचं तसंच सांगू शकेन की मी शशिकांत जोशींची मुलगी आहे. ह्या नाव म्हणजे या ओळखीने सुद्धा मला सोलापुरात खूप ओळखतात. तसंच माझ्या दोन्ही भावांचंही मी नाव नक्कीच आवर्जून घेईन. उमेश जोशी आणि आनंद जोशी हे दोन माझे भाऊ आहेत किंवा मी त्यांची बहीण आहे. कारण तेही वेल नोन आहेत. त्यामुळे ही मी पूर्वाश्रमीची अनुजा जोशी. आणि अर्थातच आता अनुजा मोडक. आणि भले आज 13 वर्ष झाली राजूला जाऊन, पण राजू मोडकची बायको हे नक्कीच मी त्या नावाने मी ओळखली जाते. किंवा माझी स्वतःची ओळख ही नंतरची आहे, पण आज राजू मोडकची बायको ह्या नावाने सुद्धा मला खूप लोक ओळखतात. त्यामुळे असा राजूदादा आणि तू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजूदादा शरीराने जरी आपल्यामध्ये नसला तरी त्याला कोणी विसरलेलं नाहीये. कारण विसरण्यासाठी खूप मागे जावं लागतं. तो आपल्यासोबत आहे. कारण राजूदादाची माझी चांगली ओळख एका अशा ठिकाणी झाली की नाट्य परिषदेचं काम करायचं होतं आणि त्याची नोंदणी चालू होती. आणि राजूदादाकडे ते पावती पुस्तक होतं आणि ॲडव्होकेट अंदोरे आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो. आणि कुठलीही ओळख न घेता किंवा काहीही शिफारस न घेता मला राजूदादांनी अजू सभासद करून टाकलं होतं. म्हणजे आता अशी खूप कमी लोक आहेत की आपल्या क्षेत्रात कॉम्पिटिटर नकोत किंवा आपण ह्या आपल्या काय फायद्याचे आहेत का असा विचार करणारी लोक खूप आहेत. त्यावेळेला राजूदादांनी मला ते लाईफ टाईम मेंबर करून घेतलं होतं. अर्थात ती मी माझ्याकडनं घेतली होती, पण त्याचा तो एक शिस्तीचा बाणा किंवा त्याची जी क्रेज आहे ती तू अजून वाढवलेलीच आहे. ती कुठेही डळमळीत होऊन दिलेली नाहीये. आणि शिवाय डॉक्टर मोहोळकरांच्या गझलांच्या गाण्याच्या कार्यक्रमातनं दरवर्षी तो आठवतोच, आपल्याला आठवतोच तो. तर मला असं वाटतं की हे जे सगळं होतं, खरं मी त्याच्याकडे येणार होते. राजूदादाचं तुझं लव्ह मॅरेज ना? हो. कसं जमलं तुमचं? कसं जमलं म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली माझे बाबा सिव्हिल इंजिनियर होते. राजू इलेक्ट्रिकल इंजिनियर होता. ॲक्च्युली तो मेकॅनिकल इंजिनियर होता, पण तो सगळ्यात तो एकदम एक्सपर्ट होता. त्यामुळे तसं घरी येणं जाणं वगैरे खूप पूर्वीपासून होतं. घरची ओळख म्हणजे आत्ताचं जे काही सासर मोडक म्हणू आणि जोशी ह्या दोन्ही घरांची सुद्धा एकमेकांची ओळख होती आणि जमलं. माहीत नाही कसं जमलं. खरंय. मला एक नेहमी प्रश्न पडतो. याचं कारण असं आहे की तू जसं आता माहेरच्यांचा उल्लेख केला, आज आईबाबा नसले तरी त्यांची आठवण, त्यांचे संस्कार आपल्या प्रत्येक गोष्टीतनं दिसत असतात. पण एक गोष्ट मला जाणवते की आपली माणसं जेव्हा काळाच्या ओघामध्ये लुप्त होतात तेव्हा जी माणसं आपल्या घरात येत होती, सतत बागडत होती किंवा त्यांचं पान आपल्या माणसाशिवाय हालतही नव्हतं, ती माणसं दूर झाली का? नाही. म्हणजे अगदी मला जो प्रसंग आठवतोय म्हणून सांगते मी तो, की ज्यावेळेस व्हेंटिलेटर आईचे काढायचे होते त्यावेळेस म्हणजे माझी सगळ्यात धाकटी मावशी आणि काका ते दोघंही आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर. माझी 2 नंबरची मावशी ती पण रेकी मास्टर आहे. तर सगळे साधनेतलेत.
आणि सोलापुरातली आई रेकीची सॉरी आर्ट ऑफ लिव्हिंगची पहिली टीचर गुरुजी इतक्या म्हणजे आईला नावाने ओळखायचे. त्यामुळे खूप छान म्हणजे तिची तशी एक आहे. बाबांचे सुद्धा म्हणजे तिचे जे मानलेले आईचे लोक आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते नक्कीच आजही खूप चांगले क्लोज आहेत. तसंच बाबांचं म्हणजे बाबांच्या बाबतीत एखादी आठवण सांगायची म्हटलं तर बाबांचे मित्र म्हणजे आत्ता राऊंड अबाउट 80 वगैरे आपण म्हणूयात ते सगळे काका जे आहेत. तर बाबांच्या वाढदिवसाला बाबा असताना ते फोन करायचे वाढदिवसाचा. पण आज बाबा नाही आहेत तरीसुद्धा ते लोक मला फोन करतात आवर्जून की अगं त्याची आठवण आली, आज वाढदिवस आहे ना त्याचा. म्हणजे इतके नाळ जोडलेली आहे. राजूच्या बाबतीत तर प्रश्नच नाही, कारण राजू आणि मी आम्ही दोघंही स्टेज आर्टिस्ट. राजूचा तर नाटक हा राजूचा श्वासच होता. मी कदाचित थोडीशी एक पाऊल मागं होते किंवा आहे म्हणूयात, पण राजू नेपथ्य असेल, लाईट्स असेल, दिग्दर्शन असेल, फार्सिकल नाटक सोलापुरात बसवायचं तर फक्त राजूनी बसवायचं, म्हणजे कॉमेडी ज्याला म्हणतो त्यातले पंचेस ही वॉज एक्सपर्ट. त्यामुळे राजूचे जोडलेले लोक हे त्याचे फक्त नव्हते तर ते माझेही होते, आमच्या दोघांचे होते ते. त्याच्यामुळे आजही ते सगळे लोक माझ्याशी तेवढ्याच आत्मीयतेने जोडले गेलेले आहेत. आयुष्य हे खरं तर सुखद गोड आठवणींनी भरलेलं असतं आणि आज ठरवून तुझ्याकडे आलो होतो की ती कुपी अशी उघडायची आणि त्यातल्या एक एक आठवणी काढून त्या दरवळायच्या, सुगंधित करायच्या. खरं तर हे सगळं आपण आता अनुभव शेअर करतच आहोत, काही गोष्टी बोलतच आहोत. पण नेमकं तुझं शिक्षण कुठल्या साईडचं झालं? बेसिकली माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं. वा. त्याच्यानंतर DBM झालं, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं. आणि त्याच्याच बेसवर माझे सगळे जॉब झाले. म्हणजे इंजिनिअरिंगपेक्षा, कारण त्या काळात म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं ते 90ला झालं. 91ला म्हणजे पूनम झाली, मुलगी झाली. कारण 90ला इंजिनिअरिंग झाल्या झाल्या लग्न झालं. 91ला मुलगी झाली. 92ला मी DBM केलं. त्यामुळे मी मॅनेजमेंट बेसवर जास्त काम केलेलं आहे. म्हणजे ॲज अ ॲसिस्टंट मॅनेजर असेल, जनरल मॅनेजर असेल, प्रोडक्शन इन्चार्ज असेल, अशी विविध पदं भूषवलेली आहेत. नक्कीच जबाबदारी पेलली आहे ती. म्हणजे बायका आत्ता गर्भसंस्कार वगैरे असं सगळं करतात. मला वाटतं पूनम असेल किंवा तुझी मुलं पोटात असताना त्यांच्यावर हे सगळे गर्भसंस्कार झाले, ऑलरेडी झाले असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ते पोटातनं शिकून आलेत. म्हणून दोन्ही मुलं इंजिनियर झाली. अगदी अगदी मी त्याच्याकडे येणारच होते. काय करता ती चिमणी पाखरं तुझी आता? दोघंही इंजिनियर झाले. म्हणजे ॲक्च्युली तसं सांगायचं तर राजूच्या नंतर, राजू गेला त्यावेळेस 2009ला, पूनमही अगदीच लहान होती, 17, आणि धाकटा तर विनय तर अगदी 13 वर्षाचा होता. आणि त्याच्यानंतर मी उभी राहिले पदर खोचून की त्या 2 पिल्लांच्या पंखात बळ द्यायची जबाबदारी आई आणि वडील या दोन्ही भूमिकेतून माझी होती. कारण खचून नक्कीच गेलेली होते मी, पण खचून जाऊन चालणार नव्हतं. कारण आयुष्य फक्त माझ्यासाठी जगायचं नव्हतं, तर 2 भूमिकेतून मुलांसाठी जगायचं होतं, त्यांना उभं करायचं हे स्वप्न माझं होतं. कारण ऑब्व्हियसली ती जबाबदारी माझी होती. आणि त्यानंतर मग कारण डिप्लोमाला होती पूनम, राजू गेला त्यावेळेस डिप्लोमाला होती लास्ट इयरला. महिनाभरातच, त्याच्यानंतर महिनाभरातच तिचा रिझल्ट आला. डिस्टिंक्शन मिळाल्यावर तिला म्हटलं 5-7 वर्ष मला त्रास होईल, पण BE करायचं, कारण BE शिवाय व्हॅल्यू नाही. त्यामुळे तिला मी इंजिनियर केलं. ती पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. त्यानंतर तिचं झाल्यानंतर तोपर्यंत विनय 12वी झाल्यावर मग त्याला इंजिनियर केलं. तोही मेकॅनिकल इंजिनियर आहे. ॲज अ डेटा सायंटिस्ट आता जॉबही करतो आहे. त्यामुळे माझ्याकडनं होता होईल एवढं त्या पाखरांच्या पंखात बळ द्यायचं काम मी नक्कीच केलं. जरा जास्तच दिले कदाचित. गरुड भरारी असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ही चिमणी पाखरं आता गरुडाची झेप घेत आहेत, कारण आर्थिकदृष्ट्या ती सक्षम आहेत आणि आता त्यांच्याही जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. खरं तर नक्कीच हे सगळं करत असताना बोलणं खूप म्हणजे सोपं मैत्रिणींनो की मी हे केलं, पण त्याच्या मागचं जे भयानक सत्य आणि वास्तव असतं ते खूप त्रासदायक असतं. एखादी स्त्री जेव्हा आपला संसार कोलमडून पडतो तेव्हा रडत न बसता पदर खोचून जरी उभी राहिली, तिला समाजातल्या अनेक प्रश्नांना तुला सामोरं जावं लागलं असेल. लोक सहानुभूतीची जी नाटकं करतात ती म्हणजे पाहिली असशील. शिवाय आर्थिक म्हणजे सगळी नाटकं करता येतात, पण आर्थिक कुणी मदत करत नाही किंवा पैशाचं नाटक करता येत नाही.
त्यावेळेला तू खूप काही केलेलं आहे, नेमकं काय काय केलंस त्यावेळेला? जसं मी आत्ता सांगितलं तसं माझ्या डोळ्यासमोर अंधार जसा होता राजू, अचानक म्हणजे कॅन्सर झाला म्हणेपर्यंत 3 महिन्यात संपलेलं होतं सगळं. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार केला. त्याच्या आधी मी ज्वेलरीचं काम थोडंसं करत होते. मग सिल्व्हर ज्वेलरीचं मी रिटेलिंग वगैरे हे चालू केलं. पण आत्ता जसं कडू गोड अनुभव ज्याला म्हणलं, त्यातला मी आधी चांगले अनुभव नक्कीच सांगेन. आमच्याशी जोडले गेलेले जे लोक होते, राजूचे मित्र असतील किंवा नाट्यक्षेत्रातले, त्या लोकांनी वर्षभर मला आर्थिक मदत केली. कुठलाही शब्द माझ्या तोंडातून न निघता मला वर्षभर त्या लोकांनी मदत केली. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण त्यांनी आज जे काही मला पाठबळ दिलेलं आहे, आर्थिक बळच खूप महत्त्वाचं असतं. आणि ते जे काही आर्थिक बळ दिलं त्यामुळे आपोआप माझ्यात एनर्जी आली की नाही, मग आपणही आता 2 पैसे इकडून येत आहेत ना, तर 4 पैसे आपण मिळवायला पाहिजेत. आणि मी जे उभी राहिले, नो डाऊट प्रवास त्याच्यामुळं खूप सुकर झाला. म्हणजे अगदी मी शून्यात होते, ते मी किमान माझ्या 2 पिल्लांना चारा भरवू शकीन इथपर्यंत नक्कीच मला ते हे होतं. मला माहिती आहे, म्हणजे शब्दात नाही कदाचित मला मांडता येते, पण खूप वेगळं होतं ते. म्हणजे ही खूप चांगली आठवण. तसंच तू ठेवली ते खूप महत्त्वाचं आहे. मिठाशी इमान राखणारी माणसं नक्कीच. आणि माझ्या मुलांवर संस्कार असे आहेत की मीच नाही, माझ्या पश्चात माझी मुलं सुद्धा त्यांची सगळ्यांची नक्कीच जाणीव ठेवतील, एवढी मला खात्री आहे. नियतीचा फेरा कधी कसा असेल आपल्याला कळत नाही, पण त्याला सामोरं जाण्याचं बळ देणारा सुद्धा तो परमेश्वरच आहे. त्यामुळे तुझा हा विश्वास जो परमेश्वराचा आहे, ते परमेश्वरावर ठेवलेला आहे, तो दृढ होत गेला. आणि शेवटी मणी इच्छिलेले तो देता आहे रे, असं आपण नेहमीच म्हणतो. आणि तशीच त्यांनी सगळ्याच लेकरांवर माया धरलेली आहे. तू आत्ता वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम केलेलं आहे किंवा संसाराला हातभार लागावा म्हणून तू छोटे छोटे बिझनेस केलेत. नेमके काय काय केलेत हे जाणून घेत होते, पण थोडंसं विस्तृतपणे सांग की त्या महिलांना सुद्धा त्यातनं काहीतरी हा व्हिडिओ पाहणाऱ्या महिलांना मार्गदर्शन मिळेल. नक्कीच. तर बायका जनरली काय करतात, पार्लर सारखा सेफ बिझनेस उडकतात आणि गल्लीत 10 पार्लर आहेत, मग चालत नाही असं. बरोबर. तर असे काही बिझनेस तू केलेत की ज्या महिलांना सुद्धा त्याच्यातनं काही युक्त्या मिळू शकतील, टिप्स मिळतील? आणि अजून एक आवर्जून मला सांगायचं आहे, संकट ही येत असतात, पण खचून न जाता त्याला धैर्याने तोंड द्यायचं. कारण रडत बसलो तर आयुष्य आपलंही संपतं. आपल्यामुळं आपले जे आजूबाजूला लोक असतील किंवा घरचे असतील, नातेवाईक असतील, त्यांनाही ते कुठंतरी आत दुःख होतच असतं. त्यापेक्षा जगाला दाखवताना तुम्ही हसत गेलात की तुम्हाला 4 नाही 10 लोक जोडले जातात. तुम्ही चौकोनी चेहरा करून रडका चेहरा केलात तर आज 1 जण बोलेल, उद्या 2 जण बोलतील, परवा वाट चुकवून दुसरीकडनं निघून जातील. त्यापेक्षा मस्त हसत राहायचं. मग ज्यावेळेस मगाशी मी म्हणलं तसं ज्वेलरीचा, सिल्व्हर ज्वेलरी होती, तर सिल्व्हर ज्वेलरीला बेसिकली ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती खूप लागत होती. आणि मुळातच मी शून्यात होते. मी थोडं थोडं करत जमवत गेले, पण नंतर माझी कॅपॅसिटी संपली. मग परत विचार केला की आपल्याला काय करता येईल. मग मी साईड बाय साईड बुटीक चालू केलं. मग मुंबईला जाऊन किंवा अजून कुठे मी कुर्तीज वगैरे आणणं किंवा हे सगळं मी आणलं. बरं, चॉईस बेसिकली चांगला असल्यामुळे आणि एक सॉफ्ट कॉर्नर म्हणू किंवा जोडलेले लोक म्हणू, या सगळ्यांनी मला खूप आधार दिला. आणि खूप जण माझ्याकडे, माझं बुटीक खूप छान चालत होतं, प्रश्नच नाही. कारण आणि त्यातसुद्धा एक छोटंसं सांगायचं असं की जसं मी आत्ता माझ्या मैत्रिणींना सांगितलं की खचून नाही जायचं. मी ज्यावेळेस ह्या सगळ्या व्यवसायासाठी मला मुंबईला जायला लागायचं, जोपर्यंत राजू होता तोपर्यंत एकदा का दोनदाच मी मुंबईला गेले असेल. आणि असं आपण बोट धरून म्हणतो ना, तसंच लोकलमध्ये चढायचं आणि लोकलमधनं उतरायचं, एवढंच माहीत होतं. मुंबई म्हणजे एक समजा दादरला असेल मी, तर इकडं CST आहे का इकडं CST तेही मला कळत नव्हतं. हे मी सगळं शिकून घेतलं. पण मुंबईकरांना सुद्धा मी जाणवू दिलं नाही की मी सोलापूरकर आहे, मला काही माहीत नाही आहे. त्यामुळे मी इतक्या अशी खूप मी अशी रुटीन आहे, माझा गुण तिथे उपयोगाला आला. त्यामुळे असं खूप सहजतेने जात होते की अरे मला सगळं माहिती आहे. म्हणजे हे एक अगदी मला मुद्दाहून सांगावं असं वाटलं. तर ह्यानंतर मी बुटीकही चालवत होते. बरं, बुटीकमधून जे काही मला म्हणजे इन्कम माझं होत होतं,
कारण मुलगी मी आता जसं म्हणलं तिला इंजिनिअरिंगला घातलं, तोही काही खर्च कमी नव्हता. धाकटा 9वी 10वी हे ओळीनी म्हणजे हळूहळू मोठे शिक्षण चालू व्हायला लागले. म्हणून मग विचार केला, मग तेवढ्यात माझ्याच धाकट्या भावाचं टाईम इन्स्टिट्यूट आहे. मग त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की तू शिकवायला येशील. मी आनंदाने तयार झाले, कारण बिईंग वन इंजिनियर मॅथ्स मला काही अवघड नव्हतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग हे दोन्ही सब्जेक्ट मी शिकवते, आत्ताही शिकवते. मग 8 वर्ष मी त्याच्याकडं शिकवलं, म्हणजे ॲज अ प्रोफेसर मी थोडीशी स्विच ओव्हर झाले. आणि त्याच्याच जोडीने मी त्याच्याकडचे जेवढे काही तास असतील तेवढे शिकवून यायची मी. आणि माझ्या मैत्रिणींना काय जे कोणी माझे कस्टमर्स होते बुटीकचे त्यांना मी वेळ सांगायची की या वेळात या वेळात माझा क्लास आहे. आणि बुटीकही साईड बाय साईड चालू ठेवलं होतं. त्याच्याच जोडीने मी रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे फक्त 2016ला जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा ते थोडं स्लो डाऊन झालं, पण त्यातही मी होते. ज्याला गर्व नाही, मॅक्सनी ऑफचं दोघी नक्कीच नक्कीच. फक्त मी थोडंसं इन्शुरन्सचं काम नंतर कमी केलं, कारण जशी मी चांगली आठवण सांगितली किंवा लोकांचा एक चांगला भाग सांगितला, तसाच काही वाईट अनुभवसुद्धा मला आलेले आहेत. कारण राजू गेला तेव्हा जस्ट ॲट दॅट टाईम आय वॉज 39. म्हणजे मी स्वतः खूप यंग होते, माझी मुलगी तरुण होती. मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करावा लागत होता बाहेर पडताना, की एक एक पाऊल मला विचार करून किंवा बाहेरच्या जगात आपण चाललो आहे तर खूप सजग राहून मला जावं लागत होतं किंवा मी जात होते. का तर मी एकटीच नव्हते, तर माझ्या पदरात तरुण मुलगी पण होती. बरं, त्याच्यानंतर बरीच वर्ष माझे बाबा माझ्याकडं होते. आय वॉज व्हेरी हॅपी, कारण मोठं कुणीतरी घरात आहे हा मला खूप एक मोठा आधार होता. कारण ज्यावेळेस मी बुटीकचं किंवा काही पर्चेसिंगला जाईन त्यावेळेस घरात आजोबा आहेत माझ्या लेकीपाशी, हेच मला खूप टेन्शन फ्री असायची मी. त्याच्यामुळे मोठी लोक असायला पाहिजेत घरात, वटवृक्ष आहेत. नक्कीच नक्कीच. म्हणजे भले ते एका जागी बसून असतील, म्हणजे घरातल्या घरात फिरतील, पण आहेत. माझी आई असती तर प्रश्नच नव्हता. अजून एक आवर्जून सांगायचं, जसं मगाशी तू म्हणलीस की तू हसतमुख कायम असतेस, त्याचं एक मला अगदी सांगावं असं वाटेल, हे मी शिकले माझ्या आईकडून. खरंय, आई आणि वडील ही अशी श्रीमंती असते आपली की ती आयुष्यभराची पुंजी असते. आई एक नाव असतं, गजबजलेल्या घरातलं गाव असतं, असं उगीच म्हणत नाहीत, असं मला वाटतं. मैत्रिणींनो, पुढच्या सगळ्या अनेक प्रश्नांचे मनामध्ये चलबिचल चालू आहे. नाट्यक्षेत्राशी तू अनेक वर्षापासून निगडीत आहे. अनेक नाटकाच्या प्रॅक्टिसेस तुझ्या चालू असतात, रंगभूमीवर तू दिसतेस. नक्की हे काय, हे राजू दादामुळे तुला आवड निर्माण झाली का? आणि तू बऱ्याच ठिकाणी परीक्षक असतेस, निरीक्षक असतेस, समीक्षक असतेस. वृत्तपत्रातनं त्या नाटकांचे आम्ही स्टार देतो, म्हणजे वाचतो लेख बऱ्याचदा. नेमकं काय करतेस या क्षेत्रामध्ये? मी अगदी माझा सुरुवातीचा काळ सांगायचं म्हणलं तर साधारण 1987, म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंगला होते तेव्हापासून मी नाट्यक्षेत्रात आहे. तसं बघितलं तर बऱ्यापैकी मी राजूमुळेच नाट्यक्षेत्रात आले. पण नंतर बरीच वर्ष, म्हणजे पूनमच्या जन्मानंतर 10 वर्षाचा मोठा ब्रेक होता. म्हणजे त्या मोठ्या ब्रेक नंतरची जी माझी रिएंट्री म्हणूयात आपण, तर तिथून मात्र मग मी थांबले नाही. पुन्हा मध्ये साधारण राजूचं जेव्हा 2009ला हे झालं, त्यानंतर काही वर्ष मग जबाबदाऱ्या ज्या काही होत्या माझ्या, त्या जबाबदाऱ्यांना प्रायोरिटी दिली मी. आणि त्याच्यातनं ज्या वर्षी मला शक्य आहे त्या वर्षी फक्त मी नाटकांमध्ये काम केलं. कारण शेवटी हे आपण हौशी कलावंत. खरं अगदी. त्यामुळे प्रायोरिटी कशाला द्यायची हे तुम्हीच ठरवायचं असतं म्हणतात, तसं मी ठरवलं. पण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत मी उतरतेच. चालू असा प्रवास आला. खरं तर अभिनंदन, तुमचं आता सिलेक्शन पण झालेलं आहे, तुम्ही आता प्रवासाला निघालेले आहात त्या ह्याच्यातल्या. पण तुझं आत्ता जरी नाटकात काम करत असली तरी असा कोणता कलाकार आहे की ज्याचं गारुड तुझ्या मनावर होतं? की असा एखादा कलाकार की नाटकातला की मला तो खूप आवडतो, जसं मला विजय तेंडुलकरांची नाटकं आवडतात,
किंवा असा लेखक कलाकार जो कोणता की त्याच्याने तू मोहित झालीस आणि अजून जास्त त्याच्याकडनं काहीतरी? बाकी बाहेरचं कोणी घेण्यापेक्षा मी सांगेन मी माझ्या नवऱ्यांमुळंच जास्त मी नाटकाकडे अट्रॅक्ट झाले. कारण मला जी रौप्य पदकं मिळाली किंवा असंख्य मला बक्षिसंही आहेत, वैयक्तिक अभिनयाची बक्षिसंसुद्धा असंख्य आहेत आणि ती बऱ्याच अंशी मी त्याचं श्रेय जे आहे ते राजूला देईन. कारण माझा स्वतःचा अभ्यास रोलचा जसा कलावंताचा लागतो तो माझा होताच, पण त्या अभ्यास कसा करायचा, त्याला काय पाहिजे अपेक्षित आहे त्या रोलसाठी, हे राजूनी माझ्याकडनं बरंचसं करून घेतलं. त्यामुळे त्याचाच पगडा जास्त आहे माझ्या डोक्यावर. नवराच तुझा आदर्श आहे खरं तर. नक्कीच. अनेक भूमिका तू आतापर्यंत केलेल्या आहेत नाटकातनं. अशी कोणती भूमिका करायची इच्छा आहे का, की ऐतिहासिक पात्र रंगवायचं आहे किंवा स्टँडअप कॉमेडियन म्हणून यायचं आहे किंवा विनोदी भूमिका आहे, असं नेमकं काय आहे? अशी कोणती भूमिका करायला आवडेल भविष्यामध्ये आणखी? तशा कुठल्याही करायला आवडतील. कारण आत्तापर्यंत नाटकांमध्ये मी जसं सांगितलं, एक आपण माइलस्टोन्स म्हणतो तसे मला एक 2-3 भूमिका नक्कीच सांगाव्याशा वाटतील. अज्ञाताचा प्रवासी म्हणून एक नाटक होतं, त्याच्यामध्ये 2.25 तास मी मतिमंद मुलीचा रोल होता. म्हणजे लोकांना ती मुलगी ॲक्च्युअल मतिमंद वाटली. म्हणजे जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले, अरे तुम्ही नॉर्मल आहात? म्हणलं हो मी नॉर्मल आहे, मी मतिमंद नाही आहे. म्हणजे तो रोल इतका जिवंत झाला. दुसरा एक रौप्य पदकाचा माझा रोल विनशन म्हणून आमचं एक नाटक होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 75 ते 80 एजची आजी, म्हणजे पूर्वी अलवण असायचं ना, लाल सोहळी म्हणजे ती साडी नेसायची, विधवा बायका नेसायच्या, तर ती साडी नेसलेली तो रोल माझा होता ॲक्च्युली. म्हणजे तेव्हा तर मी 35ची होते आणि रोल होता 75चा जवळपास. आणि दोन्ही म्हणजे प्राथमिकला आणि अंतिमला दोन्हीकडे मला रौप्य पदक आहेत. पण त्याही रोलचं श्रेय मी राजूला जास्त देईन. रोल मी करत होते, पण त्याच्या पाठीमागे भूमिका जी समजून सांगणं असतं ते राजूनी खूप केलं. आणि मला वाटतं की आयुष्याच्या या रंगमंचावर कधी कुठला पडदा पडेल आपल्याला माहिती नाही आहे, पण आयुष्यामध्ये जे जे अंक आपल्या वाट्याला आले ते सादर करण्यामध्ये दिलोजानचे प्रयत्न करणारी अनुजाताई, हिला आपण जाणून घेत आहोत. मैत्रिणींनो, खरं तर मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढमणा, ही कुसुमाग्रजांची कविता तुला अगदी मला वाटतं की ती तुलाच बहाल करावी. अनुजाताई, तू प्रोफेसर म्हणून काम करतेस, नक्की कुठल्या विषयाची प्रोफेसर आहेस तू? मी स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्याला म्हणतो आपण, बँकिंग एक्झाम्स, IBPSच्या बँकिंग एक्झाम्स असतात, त्याच्यानंतर रेल्वेच्या एक्झाम्स, त्याच्याच पाठोपाठ जर बघितलं तर इन्शुरन्स सेक्टरमधल्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, MBA CET म्हणून MBAला एक एंट्रन्स एक्झाम आहे ॲडमिशनची, CRT म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे कॅम्पस रिक्रुटमेंट ट्रेनिंग, अशा विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत. कारण आता हल्ली काय कुठल्याही कंपनीत, म्हणजे आपल्या काळातलं जसं होतं की कंपनीमध्ये एक ॲप्लिकेशन दिलं, कोणीतरी ओळखीचं आहे, जॉब लागला, आता एम्प्लॉयमेंट आहे काय, पण इतकं सोपं नाही राहिलं. कुठलीही कंपनी त्यांचे टेस्ट घेतात, त्यातली पहिली टेस्ट असते ॲप्टिट्यूड म्हणून आहे, ज्याची तयारी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मी जाऊन करून घेते. कारण त्यांच्याकडे कॅम्पस जेव्हा येतं तेव्हा ही पहिली पायरीत जर मुलं पहिली म्हणजे एक्झाम क्रॅक करून पुढं गेले तर ते इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात. त्यामुळे ही तयारी मी करून घेते. शिवाय मी म्हणजे सुरुवातीचे 8 वर्ष मी भावाकडेच, मी टाईम इन्स्टिट्यूटला मी लेक्चरर म्हणून जातच होते. त्यानंतर गेली 6 वर्ष मी आता माझे स्वतःचेच क्लासेस घरी चालू केलेत. त्यामुळे त्याच्याच बरोबरीने मी 2-3 कॉलेजेसला मी अटॅच आहे. तर अशा तऱ्हेने मी हे दोन्ही, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्याला थोडक्या शब्दात म्हटलं तर मॅथमॅटिक्स, ते मॅथ्स एक गणित एक शिकवते आणि लॉजिकल रिझनिंग म्हणून एक आहे, म्हणजे बुद्धिमत्ता ज्याला म्हणू आपण. तर हे 2 विषय बरीच वर्ष, मी गेली 12 वर्ष मी हे शिकवते. आता स्पर्धेचं युग आहे आणि त्यात अव्वल आलंच पाहिजे. अगदी एकेका मार्काची सुद्धा इथे स्पर्धा असते आणि त्यात मुलं मागं पडतात. तर मला वाटतं हा कोर्स असतो की त्याचं बेसिक नॉलेज असतं का, किती दिवसाचं नेमकं हे ट्रेनिंग असतं तुमचं काय? तसं साधारण अगदी एक अंदाजे जर म्हणलं तर 3 ते 3.5 महिन्याचा हा कोर्स असतो. म्हणजे दोन्ही सब्जेक्ट जर अगदी कोणीही, माझ्याकडे इंजिनियर मुलंसुद्धा शिकायला येतात, पण
कोणीही असू देत, मी त्यांना ॲडिशन सबस्ट्रॅक्शनपासून म्हणजे बेरीज वजाबाकीपासून मी सगळं शिकवते. कारण बेरीज वजाबाकी ही प्रत्येकाला येत असते, लहानपणी शिकलोय आपण. पण स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्हाला 45 सेकंद ते 1 मिनिटात क्वेश्चन वाचणं, तो प्रश्न समजून घेणं, सोडवणं आणि टिक करणं. 1 मिनिट मॅक्झिमम मिळतो. तेवढ्या वेळात ते करण्यासाठी तुम्हाला ते फास्ट जमलं पाहिजे. मग फास्ट म्हणजे बेरीज वजाबाकी आपण पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने केलं तर शक्यच नाही आहे, वेळ जास्त लागतो. म्हणून त्यांना मी अगदी बेसिकपासून मी सगळं शिकवते. म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे सगळं स्पीड मॅथ्स ज्याला आम्ही म्हणतो, पहिला धडा माझा, पहिला लेसन तोच असतो. आणि मग पुढं शिकवते. आणि प्रत्येक जे काही लेसन्स असतील, टॉपिक्स असतील, त्या प्रत्येक टॉपिकचा बेस आधी मी समजून सांगते. आणि कुठलीही स्टेप जी करायची आहे ती ही आपण अशीच का करतो, गणित हे कसं वाचायचं, त्या गणिताचं वर्डिंग जे आहे ते कन्व्हर्ट कसं करायचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये, हे सगळं शिकवलं की पोरांना सोपं जातं. अरे वा. खरं तर क्लुप्त्या सांगणाऱ्या टीचर म्हणून अनुजाताईची तशी क्रेज आहेच आहे. कारण टिप्स देणारे टीचर हे सगळ्यांना आवडत असतात आणि त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीनं मी सर्व पूर्ण लक्ष देऊन शिकवते असं तू सांगतेस, ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण या स्पर्धेच्या युगामध्ये पैसा जरी मिळवायचा असला तरी तो गरिबाच्या विद्यार्थ्याला ते ज्ञान देण्याची भावना जी तुझी आहे ती खूप चांगली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक शिकून जाणारा विद्यार्थी हा समाज घडवणारा एक चांगला अधिकारी बनू शकतो, ही त्यामागची तुझी कदाचित भावना मुळात आहे. काय माहितीये का, की फक्त पैसा मिळवणं हा हेतू मी ठेवलेला नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा म्हणजे एक्झाम ती क्रॅक करेपर्यंत, म्हणजे त्यांनी जर एखाद्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलं तर ती मला मोठी फी मिळते. अगदी. आणि ती मुलं ऑब्व्हियसली सांगतात की अरे नाही, अनुजा मॅडमकडे जा, मोडक मॅडमकडे जा, हे ऑब्व्हियसली सांगतात. असे रेफरन्स माझ्याकडे बरेच आलेले आहेत. नक्कीच. आणि त्यांनी काहीतरी उज्ज्वल यश प्राप्त करावं हे माझं पहिलं ध्येय आहे. हे सगळं तुझं दिवसभराचं शेड्यूल आहे. तू प्रोफेसर आहेस, एक उत्कृष्ट आई आहेस, आजी आहेस, टीचर आहे किंवा एक नाट्य कलाकार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुझं शेड्यूल आणि शिवाय परत त्याच्यामध्ये हेल्दी काय म्हणतात त्याला, एक सुदृढ स्वतःचं एक शरीर पण एक सुंदर मेंटेन केलंय. ते कसं काय करते, तुझं शेड्यूल कसं असतं दिवसभराचं? तसं शेड्यूल म्हणलं तर सकाळी उठल्यानंतर घरातली कामं, आता आपल्याला तर माहितीच आहे सगळ्यांना की काम हे संपण्यासाठी नसतंच, काहीतरी असतंच काम. त्याच्यामध्येच मी कधीतरी पटकन एक्सरसाइज करून घेते, 15-20 मिनिट एक्सरसाइज करते. सकाळी चुकून उठावं असं वाटलं तर वॉकिंग तर न चुकता करते बऱ्यापैकी. म्हणजे आळस शक्यतो करत नाही. त्याच्यानंतर माझा क्लास 9-9:30ला क्लास असतो, त्यामुळे पटकन फ्रेश होणं. आणि एकदा क्लास चालू झाला की मग मी असं त्यांना एक बॅरिकेडिंग ठेवलेलं नाही की हां 11पर्यंतच तुमचा क्लास. भले मुलांचा मूड असेल आणि मलाही वेळ असेल, त्या दिवशी पुढचं शेड्यूल नसेल तर भले अर्धा तास मी जास्त घेते. त्यामुळे 12 कुठं वाजतात, 11:30-12 समजत नाही. मग साईड बाय साईड स्वयंपाक पाणी हे ते काही चुकत नाही, ते आहेच आहे. मग शेड्यूलप्रमाणे जेवणं, मग बाहेरची काही कामं असतील ही सगळी उरकणं, असं कंटिन्युअस शेड्यूल चालू असतं. आणि नाटक जेव्हा असेल किंवा आता सध्या एकांकिकेची प्रॅक्टिस चालू आहे, त्यामुळे संध्याकाळी ते वेध लागलेले असतात की आता जायचं आपल्याला. त्यामुळे संध्याकाळचं पुन्हा चालू असतं काहीतरी. मध्येच हळूच वेळ काढायचा, नातवाला वेळ द्यायचा जाऊन, असं चालू आहे. दुधापेक्षा साईवर जास्त प्रेम असतं असं म्हणतात. त्यामुळे मला वाटतं नातू हा खूप जवळची गोष्ट असते आजीसाठी. आणि नातवाची तू खरी पहिली मैत्रीण आहेस तसं बघितलं. आणि तुझा तो शेवटचा मित्र आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. सर्वसाधारणपणे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी अशा 2 टिप्स किंवा अशा काही 2 गोष्टी तू सांग की ज्यामुळे मुलांना अभ्यास करणं सोपं होईल. ओके. तर जाता त्या 2 टिप्स तू द्याव्यात आमच्या विद्यार्थ्यांना. नक्कीच. स्पर्धा परीक्षा मुळात हलक्यात घेऊ नका. आणि कुठल्याही विषयाची तयारी करताना, जे आता मी माझ्या विषयांचं सांगते की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, ह्या कुठलाही अगदी ह्या मॅथमॅटिक्समधला क्वांटमधला कुठलाही टॉपिक जर घेतलात तर त्याच्या तळाशी जाऊन अभ्यास करा. आपल्याला वरवर वाटतं अरे वा मला समजलं, पण ज्यावेळेस थोडेसे प्रॉब्लेम्स, क्रिटिकल प्रॉब्लेम्स येतात तर त्यावेळेस ती डिफिकल्टी लेवल समजून घेण्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही तळात जा, तळापासून वर या आणि जिद्दीने अभ्यास करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर
काय मुद्दे आले आपले? एकतर पहिल्यांदा अभ्यास करताना तो त्याच्या डेप्थमध्ये जाऊन अभ्यास करा, म्हणजे डीप अभ्यास करा, मुळापासून समजून घ्या. आणि दुसरी टीप, ते नुसतं समजून घेऊन भागत नाही तर त्याची प्रॅक्टिस करावी लागते. खूप छान. खरं तर तुझ्या बिझी शेड्यूलमधून तू वेळ दिलायस त्याबद्दल तुझे शतशः धन्यवाद. नवीन विषयासह परत आपण वेगवेगळ्या विषयावर भेटणारच आहोत. तोपर्यंत आज तुझी रजा घेते. थँक्यू सो मच आणि तुझ्या Yes. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.